मिरजेत कर्नाटकाचे मंत्री प्रियांका खरगे यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करत असतानाच भाजपाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापटी झाली। यावेळी भाजपा युवा आघाडीच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यात आला। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांका खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक होऊन मंत्री खरगे यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत। यावेळी भाजपा युवा आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मंत्री प्रियांका खरगे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेताना पोलिसांनी भाजपा कार्यकर्ते यांच्या जोरदार झटापट झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांच्याकडून पुतळा काढून घेतला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेधाच्या घोषणा दिल्या। तसेच मंत्री प्रियांका खरगे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा मिरज विधानसभा अध्यक्ष मोहन वनखंडे, भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, भाजपा युवा मोर्चा सचिव सागर वनखंडे, भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव, माजी नगरसेवक पांडू कोरे, माजी नगरसेवक गणेश माळी, संदीप सलगर, बापसाहेब अळतेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते। जिल्ह्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे अनेक जण नाराज आहेत। त्यामुळे लवकरच ही मंडळी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगलीत मेळावा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली। राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकताच पार पडल्या आहेत। या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, ॲडव्होकेट अमित शिंदे, माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी उपस्थित होते। वैभव पाटील म्हणाले, राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी भूमिका असावी या हेतूने अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला। आम्ही त्यांच्या निर्णयासोबत गेलो। राजकारणात नवे चेहरे आले पाहिजेत। ठराविक लोक सोडून इतरांनाही पक्षाची ताकद मिळावी। खानापूर आटपाडी मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असावा अशी जनतेची भूमिका आहे। दादांनी बळ देण्याचं आश्वासन दिले। कर्जत येथे नुकतीच पक्षाची बैठक झाली। पक्षवाढीचं नियोजन ठरले। राष्ट्रवादी पक्षाबाबत न्यायालयात दावा सुरू आहे। मात्र पक्ष आणि पक्षाचं चिन्ह दोन्हीही अजितदादांनाच मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय। तर लवकरच तालुकानिहाय बैठका घेणार आहोत। पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील। अजितदादांना जिल्ह्यातून मोठी ताकद दिली जाईल। अनेक मोठे नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। आगामी महिनाभरात मात्र वेगळं चित्र दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। जत तालुक्यातील उटगी ते जाडर-बोबला रस्त्यावरून मोटरसायकलवरून बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोघांना उमदी पोलिसांनी जेरबंद केले। दोघांकडून 69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी धनंजय तबनप्पा घोंडगे आणि अहमद सिराज मुलानी या दोघांना अटक केली आहे। उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली की उटगी मार्गे जाडर-बोबलाकडे मोटारसायकलीवरून गुटखा घेऊन 2 इसम जाणार आहेत। त्यानुसार उमदी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत उटगी जाडर-बोबलात रस्त्यावरून जात असताना धनंजय घोंगडे आणि अहमद मुलानी या दोघांना पकडले। त्यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 31,200 रुपयांची 260 पाकिटे विमल पान मसाला गुटखा व 7,800 रुपयांची 50 पाकिटे सुगंधी टोबॅको मोटारसायकल असा एकूण 69,000 रुपयांचा मुद्देमाल आढळला। यावेळी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वसगडे येथे इथेनॉल बंदीच्या आदेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने होळी केली। केंद्र सरकारने काल ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा आदेश काढला आहे। यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच। तसेच या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीपासून मिळणारे अधिकचे उत्पन्न मिळणार नाही। त्याचा परिणाम अंतिम ऊस दरावर होणार आहे। या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून या आदेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यावेळी संदीप राजोबा म्हणाले, एका बाजूला रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारकडे मागणी करत असताना ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती वाढल्याचे कारण सांगत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला साखरेची निर्यात बंद करणे, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा काय अधिकार आहे? सरकार फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 4 पैसे जादाचे मिळतात व ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा स्वयंभू झाल्यानंतर कोणाचाच ऐकणार नाही। म्हणून केवळ आणि केवळ शेतकरी आर्थिक गुलाम राहिला पाहिजे म्हणून हा निर्णय सरकारने घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महापालिका क्षेत्रातील हॉटेल चालक आणि लॉज चालकांनी महापालिका क्षेत्रात बायोडायझेशन प्रकल्प उभारण्याचं आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले। यासाठी अनेक हॉटेल चालक, लॉज मालकांनी तयारीही दाखवली। हरित न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत
महापालिका क्षेत्रातील हॉटेल तसेच लॉज चालकांची बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी हॉटेल किंवा लॉज, सिवेज किंवा बायोडायझेशन बद्दलची माहिती देण्यात आली. हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंगमधून जे सिवेज निर्माण होते ते सिवेज बायोडायझेशन प्लांट मध्ये घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या चांगल्या पाण्याचा पण तुम्ही पुन्हा वापर कसा केला जाईल यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. सांगलीच्या श्रेयस जोशी यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यासाठी जी यंत्रसामुग्री पाहिजे त्याचं प्रात्यक्षिक सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या पुढे सादर करण्यात आलं. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल लॉजच्या आवारात बायोडायझेशन प्लांट उभारण्याची ग्वाही दिली. कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झालाय, पण यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमोठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु आत्ताचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केलाय? सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारं पाणी सोमवारपासून बंद केल्यास हजारो शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी सरकारला दिला. यावेळी एकाच सरकारमध्ये असलेले पालकमंत्री देसाई, खासदार संजय पाटील आणि आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद झाली. कोयना धरणातून सांगलीसाठी सोडण्यात येणारं पाणी सोमवार 11 डिसेंबरपासून बंद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख विभूते व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मुळीक यांनी भूमिका मांडली. बाबासाहेब मुळीक म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतूद कपात करून नव्याने पाणी वापर करण्याबाबत समितीने सुचवलेली पाणी कपात अन्यायकारक आहे. आत्ताच हा प्रश्न का निर्माण झाला? यात मंत्री देसाई, खासदार संजय पाटील आणि आमदार बाबर यांची मिलीभगत असून जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हस्तक्षेप थांबवावा आणि शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. माहेरी असलेल्या तुझ्या पत्नीला तुझ्याकडे नांदायला पाठवतो. तुझ्यावर आणि तुझ्या आईविरुद्ध असलेली पोलीस तक्रार मागे घेतो. याकरिता 1.5 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा जातीबाहेर काढून तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकू अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संजय संभाजी नंदीवाले यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ढवळी येथील नंदीवाले जात पंचायत प्रमुख लक्ष्मण राजाराम जाधव, लक्ष्मण नंदीवाले आणि पांडुरंग नंदीवाले या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 6 डिसेंबर रोजी दुपारी संजय नंदीवाले हे त्यांची पत्नी कोमल ही माहेरी असल्याने तिला घरी आणण्याच्या हेतूने नंदीवाले जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव यांच्या ढवळी येथील घरी चर्चा आणि वाटाघाट करण्याच्या हेतूने गेले. यावेळी संशयित तिघांनी संजय नंदीवाले आणि त्यांच्या आई येल्लूबाई यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल असलेले तक्रार मागे घेण्यास सांगतो आणि तुझ्या पत्नीस तुझ्याकडे नांदायला पाठवतो. याकरिता 1.5 लाख रुपये लक्ष्मण जाधव यांना द्यावे लागतील असं सांगितलं. पैसे न दिल्यास जातीबाहेर काढून तुझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकू अशी धमकी दिली. माधवनगर रोडवरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. एजंट लोकांना केबिनमध्ये घेऊन अधिकारी बसत असल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला. यामध्ये अधिकारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. या प्रकरणी आता शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आरटीओ अधिकारी प्रशांत वसंतराव साळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकुश केरीपाळे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रशांत साळी हे बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील आरटीओ कार्यालयात काम करत होते. यावेळी संशयित अंकुश केरीपाळे यांनी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन मोबाईल कॅमेरा चालू करून साळी यांना एकेरी भाषा वापरून येथे एजंट का आले आहेत असं म्हणून धक्काबुक्की करत हाताला ओढलं. सरकारी कागदपत्रे भिरकावून देऊन अर्वाच्य शिवीगाळ करू लागले. यावेळी कार्यालयात असणारे कर्मचारी हे धावत आले. त्यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. पुन्हा अंकुश केरीपाळे यांनी साळी यांच्या हाताला धरून ओढत चल गेट बाहेर, तुला जिवंत सोडत नाही अशी जीवे मारण्याची धमकी देत शासकीय काम बंद पाडल्याचं म्हटलंय. प्रशांत साळी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अंकुश केरीपाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. 15व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरून शुक्रवारी आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 2020-21 आणि 2021-22चा निधी डिसेंबर अखेर खर्च करण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ग्रामपंचायतींचा निधी 60%, तर पंचायत समित्यांचा निधी 85% आणि जिल्हा परिषदेचा निधी 68% खर्च झालाय. यातील 2020-21, 2021-22, 2022-23 या 3 वर्षाचा हा निधी आहे. 2023-24चा निधीपैकी एक हप्ता आलाय. निधी खर्चात तासगाव आणि मिरज हे तालुके मागे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत 2020-21 आणि 2021-22 या 2 वर्षाचा निधी खर्च करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने धोडमिसे यांनी शासकीय योजना पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. घरकुल योजनेची 2500 घरे पूर्ण केले. तसेच आयुष्मान योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.
सांगली जयंत पाटील यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांची एकाही नगरसेवक, पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांशी वागणं नीट नाही, सन्मान ठेवला जात नाही, अवमान केला जातो. याबाबत बदल करायची शहरातील नेतृत्व बदलाची सतत मागणी केली जाते. मात्र जयंत पाटील यांनी त्याकडे कायम दुर्लक्षच केले. त्यामुळे आता अजितदादा पवार यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची खंत अजितदादा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी बोलून दाखवली आहे. यावेळी जगदाळे म्हणाले, अजितदादांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे. अजितदादांच्या कामाची पद्धत, स्पष्ट स्वभाव यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय लगेचच घेतला. लवकरच सांगली कार्यालय सुरू केलं जाईल. महापालिका क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. अजितदादांच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी विकास निधी आणण्याचा प्रयत्न करू. महापालिका निवडणूक क्षेत्र टार्गेट ठेवून काम करणार आहे. वॉर्डनिहाय आणि प्रत्येक बूथपर्यंत पक्ष बांधणी करू. त्याचबरोबर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.